पहिले गार्ड लावतो ना बाबा आपण. सो आता वाजले दुपारचे 1:52 आणि मी आता एवढ्या उन्हाचं निघालोय बाईकला एक्सेसरीज लावायला. बिकॉज आपण आणल्यापासून बाईकला एक्सेसरीज लावायचं होतं, बट काही टाइम मुळे जमत नव्हतं. पण आता फायनली जाऊन आपण आता एक्सेसरीज लावतोय बाईकला आणि काहीतरी इन फ्युचर चांगलं येणारच आहे, म्हणून हे सगळे अट्टहास चाललेले आहेत. आणि एक्सेसरीज का लावतोय आपण? कारण की लॉंग राईड साठी. बट ऑब्विसली वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाईज डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. विदाउट एक्सेसरीज बाईकला बघून घ्या. आता थोड्या वेळातच आपण बायकर DNA म्हणून ब्राह्मण सोसायटी आहे ठाणे वेस्टला, तिथेच चाललोय आपण त्या शॉप मध्ये. तिथे सगळे तिचे एक्सेसरीज अवेलेबल आहेत. त्यांच्याशी ऑलरेडी माझं बोलणं झालेलं बाईक परचेस करण्याच्या आधी. कारण की ह्या ज्या सगळ्या एक्सेसरीज आहेत ना, थोडं तुम्हाला पहिले जाऊन इन्फॉर्म करावं लागतं, बिकॉज ते अवेलेबल करून ठेवावं लागतं त्यांना. म्हणून एवढ्या गरमीचं हेल्मेट घालावं लागतं. चला मग भेटूया डायरेक्टली शॉप मध्ये. हे यांचं इंस्टाग्राम हँडल आहे, याच्यावर पाहिजे तर तुम्ही फॉलो करून तुम्हाला जे काही हवं आहे किंवा काही बघायचं आहे त्याच्यावर चेक करू शकता. मी पण प्लॅनिंग करतो रायडिंग शूज साठी. आपल्याकडे आता सध्या रायडिंग शूज नाहीये, रायडिंग जॅकेट आहे ओनली, रायडिंग पॅन्ट पण नाहीये. तर त्याचा एक वेगळा खर्च येणार आहे. बट ठीक आहे, आतापर्यंत जेवढं पण चाललंय ते आपण करत राहूया. बिकॉज रायडिंग गेअर तर इम्पॉर्टंट आहे. सेफ्टी इज अ नंबर 1 प्रायोरिटी. पहिले गार्ड लावतो ना बाबा आपण. गार्ड लावतो. आता आपण इथे पहिलं गार्ड लावतो आणि विश्रामचे अर्ध्याहून जास्त काम इथेच होतं बायकर DNA. लद्दाख में इंजन फूटा भी है. हे मोबाईल माउंट होल्डर आहे, याच्यावर आपण होल्डर लावून GPS साठी आपल्याला युजफुल आहे ते, म्हणून हे लावून घेतलं. आणि प्रोबॅबली आपला टॉप बॉक्स लागतोय. एकदा जर टॉप बॉक्सची फिटिंग झाली की आपलं ऑल सेट सगळं नीट होऊन जाईल. फक्त तेवढंच बाकी आहे. आता हे लावताना पहिले खालचं लावायचं आणि वरचं प्रेस करायचं. आणि राईट लेफ्टला फिरवायची का? हे वर आलं, हे राईटला फिरायचं. हा लॉक झाला. आता हा वरत नाही करणार. याचं पण तसंच आहे सेम. याला पण खाली ते बटन आहे. हा झालं. सो आता टॉप बॉक्स पण फायनली लावून झालाय आणि खूप व्यवस्थित वाटते. आता गाडी भरलेली वाटते. ही माझी ड्रीम बाईक एक दिवस नक्कीच येईल आपल्याकडे पण. आता आपली गाडी रेडी झाली आहे. मी तुम्हाला वॉक अराउंड एक तिचा नंतर देतो आणि निखिलचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर तुमच्याकडे ॲडव्हेंचर बाईक आहे आणि तुम्हाला एक्सेसरीज लावायचे आहेत तर तुम्ही इथे येऊ शकता बायकर DNA मध्ये. तर 2 मिनिटातच तुम्हाला लगेच बाईक दाखवतो. आपण लावलं आहे क्रॅश गार्ड, इंजिन गार्ड, त्याच्यानंतर मग माउंट, GPS माउंट, ज्याच्यावर आपण बॉब होल्डर, मोबाईल होल्डर लावला आहे. टॉप बॉक्ससाठी आपण जे सॅडल्सचे लावतो ते टॉप बॉक्स आणि टॉप.
सो मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा बाईकचा ॲक्सेसरीजचा व्लॉग कसा वाटला. आणि नक्कीच आता आपण एवढे ॲक्सेसरीज इन्स्टॉल केलेत, सो आपण कुठेतरी बाहेर जाणार आहे. आणि टोटल खर्च तुमच्या डोक्यात आलाच असेल, पण टोटल सगळं मिळून मला 18,500 मध्ये ही डील भेटली. आणि माझं सगळं त्याच्यामध्ये कम्प्लिटली हे करून झालेलं आहे. तो इथून पुढे अजून खर्च आहेत बाकी भरपूर आहेत, पण ते हळूहळू स्टेप बाय स्टेप करू. हे जे नेसेसिटीज मला जे वाटत होते मला राईड करता, मी केलेले आहेत. भेटत आपण लवकरच आता ऑन द बाईक कुठेतरी राईडला जाताना. बाय बाय.